पहिले त्यांनी जे वाघनखं आणली ती खरोखर त्यावेळीची आहेत नाहीयेत हे सगळं तर निकाल तर लागतच आहे। पण दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कोथळा काढा, तुम्ही सगळं काही करा, राजकीय बोलायला तुम्हाला वेळ आहे, घाणेरडं राजकारण करायला तुम्हाला वेळ आहे, परिवार फोडायला तुम्हाला वेळ आहे, पक्ष फोडायला वेळ आहे, पण बदलापूरमध्ये जाऊन त्या घटनेवर बोलायला वेळ नव्हता, त्याच्यावर लगेच कारवाई करायला वेळ नव्हता। काल जी घटना घडलेली आहे त्याच्यावर कॉन्ट्रॅक्टरला अटक करायला वेळ नाही। म्हणजे काल तर आपण पाहिलं असेल पोलीस अधिकाऱ्यावर कोयता गँगनी हमला केलेला आहे, कोणाचीच धाक राहिली नाही। आणि म्हणूनच गृहमंत्र्यांना जी काही महाराष्ट्रात नावं पडत आहेत ती तशी पडतात। त्यांचं म्हणणं आहे की रामाला आणि कृष्णाला मानणारे दहीहंडी फोडू शकतात। नक्कीच, आणि म्हणूनच त्या मतदारसंघांमध्ये अयोध्येमध्ये देखील इंडिया आघाडीचा विजय झालेला आहे। पुण्यात पुन्हा एकदा एका मुलीचा मृतदेह मिळालेला आहे, पाय आणि हात काढले होते, हे झालंय मला तर रत्नागिरीमध्ये एक झालेलं आहे। आणि हेच मी सांगतोय की गृहमंत्र्यांना घाणेरडं राजकारण करायची वेळ आहे, रीलमध्ये येण्यासाठी वेळ मिळतो, पण त्यांना तिथे जाऊन कायद्याचा धाक काय असतो हे दाखवायची हिंमत नाही। मालवणमध्ये 30 ते 40 किमी वेगाने काल वारे होतं असं राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं। हे काय पहिल्यांदा वारं आलंय का जगात? असं काही नव्हतं, कारण हवामान खात्याने देखील नाही, घटनाबाह्य मुख्यमंत्री खोटारडे होते आम्हाला पण माहिती होतं पहिल्यापासून, आता ते जग जाहीर होत चाललेलं आहे। ठीक आहे, वामन मात्र अजून अटक झाली का? नाही झाली।